नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अभिजित दिपकेंची प्रकृती बिघडली, या आजाराचं झालं निदान, आंदोलन सोडणार. दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दिपके यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन अधिक तीव्र झाले असतानाच अभिजित दिपके यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली असून याबाबत त्यांनी स्वतः एक्सवरून व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना टायफॉइडचे निदान झाले असून ते आंदोलनापासून दूर राहणार असल्याचे बोलले जात आहे. या आजाराचे निदान झाल्याचे सांगत अभिजित दिपकेंनी व्हिडिओतून आंदोलन सुरूच ठेवण्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांना केलं आहे. तसेच प्रकृती सुधारल्यानंतर पुन्हा सक्रियपणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. नीट यूजी परीक्षा गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात अभिजित दिपके यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. आंदोलन प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचा सल्ला वांगचुक यांनी दिला होता. उपोषण सोडल्यानंतर काही दिवसातच अभिजित दिपके यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती.